नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हा प्रकार शुक्रवारी दिनांक 2 मे रोजी दुपारी घडला आहे। या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। याबाबत शिवाजी मारुती वाघवले वय वर्ष 34 यांनी फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीनुसार चांद नौशाद शेख वय वर्ष 19 आणि नौशाद शादाब शेख वय वर्ष 44 यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांद नौशाद शेख यांनी मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली आहे। या घटनेत देवीच्या मूर्तीवर लघुशंका आणि अश्लील कृत्य करण्यात आले असल्याची फिर्यादीत नमूद केलं आहे। यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली। सदर घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे। जेव्हा मूर्ती खाली का ठेवली आहे हे ग्रामस्थांच्या लक्षात आलं, त्यानंतर ग्रामस्थांनी CCTV तपासला असता ही घटना ग्रामस्थांना कळाली। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले। आज संतप्त ग्रामस्थांनी मुळशी बंदची हाक दिली असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा।